आज आपण बनवतोय मसाला पाव मित्रांनो. मुंबई स्ट्रीट स्टाईल हा मसाला पाव बनवतो एकदम मजेदार टेस्टीवाला. 2 स्टाईलमध्ये बनवतात. एक अख्खा पावासोबत एक क्यूबमध्ये. आता मी क्यूबमध्ये बनवतोय. काश्मीरी लाल मिरचीला भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये 30-40 मिनिटं. त्याच्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवायला घ्यायची आहे. त्या याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि एक मस्त थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या अशा प्रकारे. इथे मित्रांनो 2 पाव घेतले ज्यांना मी क्यूबमध्ये कट करून घेणार छोटे-छोटे तुकडे. तुम्ही अख्ख्या पावासोबत पण करू शकता. आपली लास्ट रेसिपी जर तुम्ही बघितली असेल तर तुम्ही बघू शकता, लिंक मी प्रोव्हाईड करतो. अशी क्यूब साईडला ठेवते काढून. आता आपल्याला तव्यामध्ये मसाला बनवायचा आहे त्यामुळे बटर टाकतोय, थोडा तेल टाकणार आहे, त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. मग याच्यावरती जिरा टाकायचा, जिरा मस्त तडतड फडफड करायचा. मग कांदा टाकायचा, कांदा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये ॲड करायचा आहे टोमॅटो बारीक चिरलेला, शिमला मिरची बारीक चिरलेली, त्यामध्ये गाजर किसून टाकायचं आहे, बीट किसून टाकायचं आहे. हे सगळं व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत आणि याच्यावरती थोडं टाकायचं कसुरी मेथी, थोडासा गरम मसाला, थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे, थोडासा मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं टाकून ती पेस्ट जी बनलेली मिरचीची ती ॲड करायची आहे. आणि जास्त व्हेजिटेबलला शिजवायचं नाही आहे, फक्त मिक्स करायचं आहे. हाय फ्लेममध्ये थोडंसं टॉस केल्यासारखं करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं चाट मसाला टाकतो एक चटपटा चव येण्यासाठी, कोथिंबीर टाकतो खूप सारी आणि मस्त मिक्स करून घेतो आहे. मसाला आपला तयार आहे. तुम्हाला जेवढं मसाला पाहिजे पावासोबत तेवढा तुम्ही यूज करू शकता. मी थोडंसं तेलावरती बटरवरती ॲड करतो, थोडी परत एकदा एक लाल चटणी आणि त्यासोबत थोडासा मसाला मिक्स करून घेणार आहे आणि मग याच्यावरती पाव टाकायचे. तुम्ही हा मसाला पावामध्ये आतमध्ये भरून वरतून लबलबीत करू शकता जसं लास्ट टाईम आपण केलेलं. मी इथे थोडं वेगळा ट्राय करतो. त्यासाठी मी परत एकदा कोथिंबीरचे दांडे असतात त्याच्यात एकदम चॉप करून टाकतोय, मसाल्यासोबत मिक्स करतोय आणि सर्व्ह करतोय. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज बघा, ट्राय करा आणि डिटेल्स कॅप्शनमध्ये नक्की चेक करा.